आज आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे आषाढ अमावस्या. यालाच दीप अमावस्याही म्हटले जाते. सकाळपासूनच सगळीकडे दीपपूजनाचे व्हिडिओ येत होते. बऱ्याच जणांना त्यामागील नेमके कारण माहीत असेलही. आज मला इथे त्याचे पौराणिक कारण सांगायचे आहे. काही गोष्टी आपल्याकडे फार पुराण काळापासून करतात आणि त्यामागे त्याचे काही ना काही फायदे व कारण असतातच. महाराष्ट्रामध्ये साधारणतः सप्टेंबर महिन्यापासून दिवस लहान होण्यास सुरुवात होतो. त्यामुळे लवकर अंधार पडायला लागतो. त्यात पावसाळ्याचे दिवस असल्याने आकाश ढगाळ असते, त्यामुळे अंधार जास्त वाटतो. आणि पूर्वी वीज किंवा आधुनिक प्रकाशाची साधने नव्हती. तसेच या दिवसांमध्ये शेतीचे कामे सुरू असल्याने शेतावरून घरी परतण्यासही उशीर होतो. ह्या अंधारातही त्यांची दैनंदिन कामे करता यावीत व पावसामुळे येणारे कीटक, सर्प इत्यादींपासून संरक्षण व्हावे या कारणासाठी पूर्वी आषाढ महिन्याच्या अमावस्येचे निमित्त साधून घरातील महिला सर्व दिवे, पणत्या, कंदील व समई काढून त्यांना स्वच्छ करून वापरात घेत. आपल्याकडे सर्व सजीव निर्जीव वस्तूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा आहे. त्यामुळे पुढचे 4-5 महिने आपल्याला प्रकाश देणाऱ्या दिव्यांची कृतज्ञता म्हणून या दिवशी त्यांची पूजा करतात. आता इथे या दिव्यांचीच पूजा करत आहोत, तर मग त्यांना औक्षण करायचे कशाने, म्हणून कणकेचे दिवे बनवले जातात. हे झाले दीपपूजनाचे पौराणिक जीवनपद्धतीशी संबंधित असे महत्त्व. आणि तेव्हापासून आपल्याकडे दीप अमावस्याला पूजनाची परंपरा आहे. तसेच दीप अमावस्या ही श्रावण महिन्याच्या आगमनाची पूर्वतयारीच मानली जाते. कारण या अमावस्येनंतर श्रावण सुरू होतो आणि भगवान शिव, विष्णू आणि अनेक देवतांच्या उपासनेचा पवित्र काळही सुरू होतो. तसेच सर्व मराठी सणांची सुरुवात ही श्रावण महिन्यापासूनच होते. त्यामुळे घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांचे पूजन केले जाते. देवतेचे तेज आणि मंगलता घरात टिकून राहावी अशी धार्मिक भावना याच्या पाठीमागे असते. हिंदू संस्कृतीत दीप म्हणजे प्रकाश, ज्ञान, सकारात्मकता आणि मंगलतेचे प्रतीक होय. अग्निदेवतेचे स्मरण करून अज्ञानरूपी अंधकार दूर होऊन जीवनात ज्ञान समृद्धी यावी अशी प्रार्थना आज करावी. घरात नेहमी सकारात्मक आणि मंगल वातावरण राहावे म्हणून रोज सायंकाळी दीप प्रज्वलित करावा. दीपज्योती परब्रह्मा, दीपज्योती जनार्दन, दीपो हरतु मे पापम, संध्यादीपम नमस्तुते अशी प्रार्थना करावी. दीपाची ज्योत ही परब्रह्म स्वरूप आहे. जनार्दन स्वरूप म्हणजेच भगवान विष्णू स्वरूप आहे. हा दीप माझ्या पापांचा व अज्ञानाचा नाश करो. अशा या संध्याकाळच्या पवित्र दिव्याला माझा नमस्कार असो. इथे पापाचा नाश म्हणजे चुकीच्या कृती असा अर्थ न घेता नकारात्मक, मनातील अंधकार आणि अज्ञान यांचा नाश होवो असा अर्थ घ्यावा. माझ्या कामाच्या निमित्ताने आम्ही एके ठिकाणी राहण्यास आलो आहे. त्यामुळे आमच्याकडे 2च दिवे आहेत. 2च आहेत तर काय झाले, पूजा तर करायलाच हवी. म्हणून कामावरून आल्यानंतरचा आळस झटकून मी लागले पूजेला. तसं तर सर्व तयारीही मम्मीनेच केली होती. कणकेचे दिवे बनवून रेडी होते. मग मी आपलं बसून पूजा करायचं काम केलं. आणि जोडीला चिरंजीव होतेच मध्ये मध्ये करायला. दिव्यांना नैवेद्य म्हणून इथे आम्ही गुळाचा नैवेद्य दाखवला आहे. खरं तर नैवेद्यासाठी ही खीरच असावी, पण आपल्या परंपरेतली आज गटारी अमावस्या, मग दुधातली खीर खाणार कोण, म्हणून आम्ही इथे गुळाच्या नैवेद्याने शॉर्टकट मारला. दीपज्योती परब्रह्मा, दीपज्योती जनार्दन, दीपो मे हरतु पापम, संध्या दीपम नमस्तुते. शुभम करोती म्हणून आमची पूजा इथे संपन्न झाली. रोज सायंकाळी आम्ही असंच करतो. आईच्या पाठीमागे एखादा मधला शब्द बोलायचा शुभम करोतीचा आणि शुभम करोती संपूर्ण करायची. त्याच्यानंतर माझ्या बऱ्याच गोष्टी राहून गेल्या होत्या. अगरबत्ती लावायची होती, कापूर जाळायचा होता. माझ्या ते लक्षातूनच गेलं.
तर त्या गोष्टी मम्मींनी पूर्ण केल्या आणि त्यांनी ही पूजा इथे करून घेतली. देवपूजेमध्ये आपण जो कापूर प्रज्वलित करतो तो घरातील नकारात्मकता दूर करून सकारात्मक वातावरण निर्माण करतो. म्हणून कापूर हा संपूर्ण घरातून फिरवावा. कापूर सुगंधी, शीतल व काही प्रमाणात वातकफनाशक आहे. त्यामुळे घरातील जंतू नष्ट होऊन हवा शुद्ध होते. पण त्यासाठी शुद्ध कापूरच वापरावा. दीपपूजनासोबतच आज लहान मुलांचे औक्षण करण्याची खूप सुंदर परंपरा आहे. मुलांच्या आयुष्यातील अहंकार दूर होऊन त्यांना ज्ञान, आरोग्य, दीर्घायुष्य आणि मंगलमय जीवन लाभावे म्हणून हे औक्षण करावे. तसेच त्यांच्या सभोवतालचा वाईट दृष्टींचा नाश व्हावा व मुलांचे रक्षण व्हावे म्हणून प्रार्थना केली जाते. औक्षणातील आशीर्वादाने बालकाचे जीवन संस्काराच्या प्रकाशाने उजळावे आणि त्यांच्या जीवनामध्ये मंगलमय ऊर्जेचे स्वागत व्हावे. आपली संस्कृती, संस्कार आणि सणांचे विविध महत्त्व आहे जे आपल्याकडून जपले जावे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.